ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। महाराष्ट्र राज्यातील जवळपास 63,000 शिक्षक गेल्या 15 ते 20 वर्षापासून हे विना काही जण अंशतः अनुदानावर काम करतात आणि हे काम करत असताना आज जवळपास या शिक्षकांनी महाराष्ट्र राज्यामध्ये 250 ते 300च्या वरही आंदोलन केलेले आहे। पण ही मागणी शासन आतापर्यंत उघड डोळे बंद पाहून ही मागणी मान्य न केल्यामुळे आम्हाला आज या ठिकाणी मैदानावर उतरावं लागलं। आता ज्या दिवशी आम्हाला सर्व शिक्षकांना नैसर्गिक टप्पावाढ 1 जानेवारी 2024 पासून नैसर्गिक टप्पावाढ देतो अशा पद्धतीचं लेखी पत्र आम्हाला माननीय शिक्षण मंत्री महोदय यांनी दीपावलीच्या पूर्वी आझाद मैदानावर आले होते आणि त्यांनी दिलं होतं आणि त्यानंतर पुन्हा विधिमंडळामध्ये त्यांनी हा शब्द फिरवला आणि आजही ते द्यायला तयार नाहीत। आम्ही 2024 ऐवजी आम्ही 25 लाख देऊ असं सांगतात। तर आम्हाला द्यायचं असेल तर सरकारनं आजच द्यावं। आचारसंहितेच्या पूर्वी आमचा शासन आदेश निर्गमित करून आम्हाला नैसर्गिक टप्पावाढ प्रतिवर्षी नैसर्गिक टप्पावाढ अनुदान देण्यात यावं। आज आम्ही सध्या हे पूर्व म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर बसलेलो आहोत। त्यानंतर उद्या 22 तारखेपासून पाथरी येथे आमचे 3 बांधव अन्नत्याग आंदोलन करणार आहेत आणि तरीही शासनाने जर आमच्या कार्याची दखल घेतली नाही, जर आज हे जे आंदोलन आहे ते जिल्ह्याच्या ठिकाणी आहे, उद्या हे सर्वच आंदोलन 1 ऑगस्ट पासून आझाद मैदानावर टिकणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।